अगं मम्मी अगं कमून रडती म्हणजे अगं बाई माझी सासूबाई मला सुरतला घेऊन चालली. अगं तिच्या पोरीला ना दुकान चालू करायची साड्यांची आणि कपड्यांची. त्याच्यामुळं मग घ्यायला चाललोय आम्ही तिकडं. हा तिला नाही ना टाइम म्हणून आम्हाला पाठवलंय. आणि सासूबाई आता मलाच घेऊन चालल्यात. आता एवढं लांब जायचं बाई. तेच ना मी त्यांना म्हणत होते तरी इथं कुठेतरी जवळपास आपलं मुंबईला गेलो असतो पुण्याला गेलो असतो. पण नाही नाही म्हण लई मोठी कंपनी आहे आणि लई स्वस्त भेटतं. आता बघते ना जाऊन किती स्वस्त भेटतंय. अगं स्वतःच सोडून दिलंय करायचं आणि इकडे बघितलं का आता पोरीसाठी एवढा लांब पळायचं. मग काय आहे तर बाई एवढा लांब बघ ना. नाही ती सासूचं काय म्हणणं आहे लई स्वस्त भेटतं लई स्वस्त भेटतं लई भारी भेटतं. बघते ना जाऊन आता किती भारी भेटतंय. हा तुझ्यासाठी गपचूप साड्या आणेन मी 2-4. हा हा, ठेवते फोन. हा आत्या अजून पण टाइम आहे आपण इथंच कुठं मुंबई पुण्यामध्ये बघू ना. जे सांगितलंय ते कर चल. होय पुढं घाल चप्पल. माझी चप्पल कुठं टाकली काय पुरीनी. हे बघा इकडं 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 आत्या. लय अवघड आहे बाई. घाई तर एवढी तुम्हाला. चला गाडी निघा ना आपली. रिक्षा आली का? आई ग आत्या लय थकले बाई. अगं मला गरगरायला लागलंय ना. हा ना तुम्हाला गरगरायला दे इकडे बाटली. जरी आहे भूक लागली. तुम्हाला म्हणलं होतं इथं हॉटेलमध्ये खाऊ मरणाच्या चपात्या बांधून आणल्यात. त्या हाटीलातलं काय खाते. हा चला. होय आत्या अहो सगळे लोक बघू राहिले तर या फडक्यात काय आणले हो तुम्ही बांधून. तुला लाज वाटते गिळ ना गप. आणि डब्यात आणायचं. तू का नाही घेतलं लोणच्याच्या फोडी काढून ठेवलं का त्या सुद्धा नाही टाकले ते. हो मी विसरले लोणच्याच्या फोडी तर. हे जुनं ते सोनं असते फडक्यात बाकी राहणार. गिळ गप. मिरची एखादी भाजी मागू ना. काय नाही भाजी बिजी ते आणलेलं काय फेकून द्यायचं. यांच्या पोरीच्या नादात मला मिरचीच्या ठेसा गाडी थांबायची नाही रस्त्याला. अयो आत्या हे आज मेरा फॅशन. हा बघितलं का ये तर लई वर आहे केवढं हो. मोठं आहे मग. आणि लांब नाही स्टेशन पासून 1 किलोमीटर तर आहे. बघते ना आता किती मोठी दुकान खोलताना पुरीची दुकान खोलायची म्हणा. चल ना तुला साड्यात पुरी ते साडी साडी करीती. चला बघते किती भारी साड्या आहेत. आत्या हे तर रिसेप्शन आहे. आम्हाला ना ते साड्या घ्यायच्यात माझ्या नंदेचं दुकान खोलायचंय ना म्हणून. तर मग कुठं जावं लागल? 6 फ्लोर 6 नंबरला का वर? मराठी नाही आहे. आत्या चला इथंच हाणते तुम्हाला चला. अयो आत्या किती वर आलो आपण. अगं किती मोठं दुकान आहे. मोठं बघितलं का? हा आम्हाला साड्या बघायच्यात. नमस्कार. ते आम्हाला साड्या दाखवा ना. हो हो चालेल ना साड्या वगैरे नक्कीच दाखवेन. पण ऍक्च्युली कसं आहे प्रॉपरली आपल्याला एक साडी दाखवण्यासाठी आपण एक सेल्समॅन नाही तर एक सेल्स वुमन देतो. होते काय काय कलेक्शन्स आहेत आपल्याकडे. तर चला मॅम इकडनं सुरुवात होतं. बर बर चला. तर चला मॅम इकडनं आपला कसं साडीचा जो टूर आहे ना तो इथून सुरुवात होऊन जाईल. हा हा तर इथे बंडल बघ ना किती मोठे. हा इथूनच सुरू करा तुम्ही आता बंडलच उचलून घेऊन जा. तर हा आपला डिपार्टमेंट आहे मॅम साडींचा. जो डेली वेअर साडीज असतात ना 45 रुपयांपासून सुरुवात होतं आपल्या या काउंटरमध्ये. किती म्हणलं? 45. दाखवा. आत्या धरा मोबाईल धरा. तर आपल्या इथे सगळ्या कलेक्शन मॅम बल्क मध्ये घेणं कंपल्सरी आहे. हा 40 रुपयात एवढं नाही एक पीस 45 रुपयाचा. 45चा एक होय. तसं पण नाही बघा माझ्या नंदेला ना दुकान खोलायचंय. ओके. त्याच्यामुळे मग आम्ही कपडे बघायला आलोय आणि आम्हाला सगळं डिग भरूनच घेऊन जायचंय. टेम्पो भरून न्यायचंय. टेम्पो भरून घ्यायचंय. ओके घेऊ शकता. तुमचं बजेट किती आहे ना त्याच्यावरती डिपेंड नगरहून आहे. आलोत ना आम्ही नगरहून. आता सगळ्यांना सांगत आहे आडू आडून 45 म्हणल्यावर भारीच आहे की. अजून दाखवा. ते पाहू शकता मॅम बांधणी प्रिंट मध्ये आपल्याला भेटेल. बांधणी हो आत्या माझ्यासाठी ना हे 2 कलर घेऊ ना. मला लय आवडतं ते 2 कलर. तुझं राहू दे मध्येच कुठं तुझं डाळ शिजायची. पुरीचं बघू दे पहिलं. तर कसली मस्त आहे ती साडी. पूर्ण साडी ओपन किती करून म्हणले? त्याची प्राइस वेगळी राहील मॅम. ओके. हा प्रत्येकाची जी साडीची क्वालिटी असते ना त्याची वेगवेगळी प्राइस राहणार. हे पूनम फॅब्रिक आहे पाहू शकता. हा पूनम एकदम सॉफ्ट. कसली सॉफ्ट आहे. आणि 6.5 मीटरची साडी पूनम फॅब्रिक. पूनम फॅब्रिक म्हणजे कसं फॅब्रिकचं नाव असतं ना मॅम. हे बघा ना. मला तर वाटतंय आता ना तुझं राहू दे दुकान तुझंच दुकान मांड.
ए, तुम्ही लक्ष नका देऊ चव नका घाल, चव घालायची बंद करा आणि इकडे लक्ष द्या. पाहू शकता. मांडायचं. वा अरे बाय बाय बाय, कसलं भारी साडी आहे हो ही. तर हिला काय म्हणता तो? हे ऍक्च्युली मॅम शिफॉन मटेरियलची साडी आहे, पण ह्याच्यामध्ये तुम्हाला बांधणी प्रिंटच्या जरी कॉन्सेप्ट म्हणजे थोडं फॅन्सी साडी. हे पाहू शकता ब्लॅक कलर मध्ये. वा वा, हे बघा ना कसलं मस्त आहे. इथून बघा ना प्रिंट तेन. सगळे बघू. काय म्हणता? ती काहीतरी ती आईला तिच्या 1000ची घेती आणि मला 30 रुपयाची काढीन साडी. ध्यान तिच्याकडे देऊ नको, मला चांगल्या चांगल्या माझ्या पोरीला अशा निवडून काढेल. चालेल, नक्कीच नक्कीच. असल्या असल्या बघू ना. मला सगळं ऐकू आलं. निवडून काढायची तशी काही गरज नाही, सगळ्याच भारी येतात सगळ्याच. आणि काय निवडून काढताय, 101 साड्या आहेत आणि निवडून काढायची गरज आहे होय? बघा ना या साड्या, सोन्यासारख्या साड्या आहेत ह्या बघा. असे बंडल वेगळे वेगळे खूप. हा चालेल ना. तर हा तर आपला साडीचा आहेच आहे मॅमला, तुम्हाला नक्कीच आवडणार इथे. नाही नाही, मला इकडचे मी त्या 2 आवडल्यात, मला गपचूप काढून दे. नक्कीच. तर आता काय नाही, कुठं काय म्हणलं. तर आता अजून एक फॅन्सी साडीज मध्ये दाखवते मॅम, ते तर तुम्हाला नक्कीच आवडणार. हो, फॅन्सी साडीज मध्ये. आज तर मी चांदी दिसू राहिली. दुकान यांचं खोलणार आहे आणि मी सगळ्या साड्या घेऊन जाते. हा आपला डिपार्टमेंट, जिथे तुम्हाला पाहू शकता अशा एकदम फॅन्सी साडी मिळतात कमी प्राइस मध्ये. तुम्ही आता म्हटलं होतं बांधणी प्रिंटचं तुम्हाला आवडली म्हणून, अशा प्रकारची अजून एक साडी आहे. अरे वा वा, पण भारी आहे बघ. अजून लाईट वेट पाहिजे, हे पाहू शकता. त्याला काय म्हणतात? हे शिफॉन मटेरियलची लाईट वेट फॅब्रिक आहे फॅन्सी मध्ये. लाईट लाईट वेट म्हटलं तर हलकी साडी. त्यांना नाही कळत. हा. बापरे, मी नाही मध्ये पडणार. मी साईडला जाते. लोकांनी तुम्हाला ओळखलं, लोकांनी ओळखलं तुम्हाला. सुरत मध्ये लोकांनी ओळखलं. दगड घेते का मी? अजून दाखवा, यांच्याकडे लक्षच नका देऊ. मला इंटरेस्ट नव्हता बरं का यायचा. मी यांना म्हणलं होतं की कशाला एवढं लांब जायचं, पण ह्या साड्या बघू आता ना मैच लागायला लागली. अजून नक्कीच आवडेल तुम्हाला. हे तर फक्त ट्रेलर आहे मॅम. हे सगळे एवढे सारे कलर पण भेटणार आहे. भेटणार मॅम. हे पूर्ण आपला बंच आहे. आता आपल्या दुकानासाठी ननंदबाईच्या हे सगळं घ्या ताईंसाठी. सगळ्याचे पॅक कर. हो नक्कीच. एका ह्याच्यामध्ये किती येत्या? एका ह्याच्यामध्ये मॅम कधी 6 येतात, कधी 8 येतात. डिपेंड करतो की तुम्ही कुठला साडी परचेस करता. थोडं अजून फॅन्सी मध्ये म्हणलं तरी पण तुम्ही पाहू शकता हे ब्रासो मटेरियल आहे. अगदी हलकी साडी असते, पाहू शकता. कसलं भारी. हे पहा. आता ननंदबाईची दुकान चांगली चालत असते. तीही कमी प्राइस मध्ये आहे काकू अजून. तेच महत्वाचं आहे ना. मग मला आधी वाटलं आता एवढ्या लांब ना कशाला घेऊन चालल्यात. आता म्हणलं कपडा पण भारी आहे आणि त्याची किंमत आहे भारी आहे म्हणून. मग आणखी गोष्ट काय माहिती का काकू, की तुम्ही जर बिझनेस साठी नाही ना, लग्नाचा आहे बसता तरीही तुम्ही येऊ शकता. पळतच येऊ आता. आमच्या घरात आहे आता ना लग्न, त्यावेळेस आम्ही येऊ इथं. नक्कीच नक्की. थोडं आता कसं कॉलेजला जाणारे जे टीचर्स वगैरे असतात ना, त्यांच्यासाठी easy कलर होऊन आणि कसलं मस्त आहे. सूत बघा, एकदम हलकी साडी आहे, एकदम हलकी. खूप असं मला एक भेटेल का आता घालायला? हा? सगळ्या गुंडाळू का तुला? आपण काय करायला? लय मस्त मस्त साड्या आहेत. दुकान खरंच आत्या, अहो आपण पण दुकान टाकू ना. आधी पोरीचं होऊ दे, मग ती सुरुवात झाल्यावर आपल्याला इकडच यायचंय. आणि त्याच्यानंतर मी अजून नवीन नवीन व्हरायटी तुम्हाला दाखवेन. हो माझ्यासाठी अजून भारी दाखव. नक्कीच. हे असे कॅटलॉग असतात ना. तू दाखव आम्हाला. हो नक्कीच. आल्यावरती ना साडी हे कॅटलॉग असतं मॅम असे. त्याला काय पाहू म्हणते? शकता. हे फॅब्रिक मध्ये. हो, कॅटलॉग सारे म्हणतात. कॅटलॉग म्हणलं तर असं बुक ते येतं. डोकं लावायचं बंद करा. हे बघा ना, लक्ष द्या. हे बघा ना असं बुक साड्या. येतो हो का? आणि त्याच्यामध्ये तुम्हाला असे आता पाहू शकता हे 6 पीसचं सेट आहे. आता कोणचा मी कलर लागतो? हो कोणचा नाही ते? नक्कीच. हे पूर्ण कलर अशी दिसते की नाही मी? पांचाटवाणी. हे किती चांगली दिसती. अशी दिसते. ह्याच्यामध्ये ओरिजिनल साडी दाखवते मी. ज्यांना एवढं दूर नाही जमत ना मॅम इथे येण्यासाठी, तर ते फोटोज बघून ऑर्डर करतात. ऑर्डर पण करता येते होय? हो, ऑनलाईन ऑर्डर करू शकता. मग आम्ही इकडे आलो, परत यायची गरज नाही. मग आता नाही. नेले आम्ही. हो. परत थोडे देतात का तसे? हो नक्कीच. तुम्ही फक्त तुम्हाला ना आम्ही मोबाईल मध्ये असे फोटोज पाठवून देतो. ठीक आहे ना, हे फोटो दिसतंय ना तुम्हाला, असं सेम आपण मोबाईल मध्ये पाठवून देतो. तसेच येतात का? हा तसंच आहे. म्हणून मी तुम्हाला लाईव्ह दाखवते. बघा हे साडी आहे. हो हो हो. पाहू शकता सेम. बरोबर सेमच आहे. हो, तर फोटोज मस्त मध्ये आहे. पण ही बघा ना साडी, याच्यावर बघा ना ही प्रिंट कसली मस्त आहे, बारीक पाहू बारीक. आणि शकता. काय
एकदम फॅन्सी साडी कलर आहे. बघा कसले भारी आहेत हे बघा. आणि आपल्यामध्ये प्रत्येक आठवड्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन येतं मॅम. प्रत्येक आठवड्याला हो, प्रत्येक आठवड्यामध्ये. नंदेपेक्षा भारी मला दुकान चालायला पाहिजे बरं का. नक्कीच. काय म्हणली दुकान टाकायचंय दुकान. चला चला पुढे दाखवा. चला. आधी दुकान तर हा तर राहिला आपला प्रिंट साडी, हो की नाही. तर आता आपण वर्क साडीमध्ये जाऊया. अरे वा वा चला. चला. हे साड्या भारी आत्या. मला 2 साड्या घेऊन द्या ना. हा 2-3 साड्या घेऊन द्या. तू घरी चल, राहू दे ते दुकानी करायचं, हिला घरी घेऊन जाते. तर मॅम आता हा काउंटर आहे आपला वर्क साडीचा. वर्क साडी. हो, वर्क साडीचा काउंटर आहे. इथे तुम्हाला दाखवून देते मी साड्या. इथे वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या मिळतात फॅन्सी मध्ये. अयो बघा वर्क साड्या. हे पाहू शकता. आणि ह्या 121 कुठून सुरू पासून सुरुवात आहे. किती 121. आत्या हो, 121 पासून चालू आहे. सुरू बघितलं. आणि कलेक्शन मी तुम्हाला दाखवून देते. लवकर आलो असतो तर इथे कसे इथे कस्टमर लाईव्ह परचेसिंग करतायत ना मॅम, तर त्याच्यामुळे आपण तिथे नाही जात आहे. हा ते पाहू शकता. ह्याच्यामध्ये दुसरा कलर कलर बघा हा कसले मस्त तिसरा मस्त color. आहेत सगळे. हे बघा आत्या. साडी दाखवून देते. हे पाहू शकता. हे बघा ना हे बॉर्डर Border बी आणि 121 पासून सुरू म्हटल्यावर अजून काय पाहिजे. हो, अजून तर भरपूर आहे मॅम. पाहू शकता हे पूर्ण आपला मी फक्त. तिकडे फक्त बघून येऊ का. हो, बघा ना प्लीज. इकडे तू ए रेश्मा मला बघून येऊ द्या जरा दम खा. तिथे पाहू शकता. कसल्या भारी भारी साड्या आहेत. ह्याच्यातून ना 2-4 नाही घेऊन गेले सासूपासून गपचूप लपून घेऊन जात असते. ही काय 101 साड्या आहेत. बरं झालं सासूबाई सोबत आले, नाहीतर अशा साड्या मला नगर मध्ये बघायला भेटल्या नसत्या. एवढ्या सस्त्या पण आणि भारी पण. 4 साड्या तर नाही लपून घेऊन गेले तर त्याच्यावर पुढं एक ह्या 4 साड्या घेऊन जातो. ही पण लय भारी आहे. आले हा. तर पाहिलात ना, साडी आवडली आपल्याला. लय लय भारी भारी साड्या आहेत. तर अजून मी भारी साडी दाखवते या. अजून भारी. आता तर तुम्ही पाहिलं की नक्कीच आवडेल. तुम्ही आताच घेऊन जाल. तुला म्हणलं होतं ना रेश्मा त्या मालकाला भेटते ते तुला. होय आत्या तुमची एवढी ओळख आहे का. आता फिरली ना तू किती किती भारी आहे. सगळ्या जगात नाव होय त्यांचं त्या मालकाचं. हा ना. बघू लय ना मोठे आहेत कोणाचं एवढं नाव आहे. कोण आहेत ते मला जरा साहेब भेटवा ना. आहेत मोठे ते यांचे मालक आहेत. भारीच हो. लयच मोठी दुकान आहे पण खरंच मज्जा नमस्कार आली. नमस्कार कर त्यांना. हा हा चालतंय. इकडं येते ना चला. बघितलं का इकडं. हे बघा. बघितलं काय एवढं साहेबांना भेटलेले. हा का. हो हे मालकांना भेटलेले. नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार मॅम नमस्कार. बैठे बैठे बैठे. आत्या तुमची चांगलीच ओळख दिसू राहिली. हा हो का ही माझी सून आहे. सून माझी. सुरमाजी शर्माजी भाऊ बहू आपकी. हा सून बोलते सून. सून बोल. हा. ओके बैठे बैठे बैठे. सून. हे साहेब आहेत मोठे. हा, हे बघितलं का सगळं घेऊन झालंय. हिला दाखवलं सगळं. आप बैठिए बैठिए बैठिए. बसा बसा. मुझे मराठी येत नाही. ज्यादा नहीं आती है. हा समजते का थोड़ी सी आती है. वो आता माझी सटकली. आता सिंगम में आता माझी dialogue है ना. सटकली. हाँ हाँ सिंगम में dialogue आता है. माझी सटकली. आता माझी सटकली. आत्या. बस इतना ही आता है मेरे को मराठी. आता माझी सटकली. आप मत सटकाइएगा नहीं तो मेरी टेंशन आ जाएगा. हमारी जो सास है बहुत डेंजर है. मुझे आती है हिंदी. अच्छा आपको आती है हिंदी. बहुत. हा मला हिंदी येत नाही. आपको डेंजर बोलती है. हो डेंजर तुम्हाला को थोडी मराठी येते में ना, क्या थोडी. बोलते हैं? खतरनाक. आपको खतरनाक बोलती है हा आपकी बहू. हा तुम्हाला ऐका ना तुम्हाला येते ना हिंदी थोडी थोडी बोला ना. मग आती मेरे को थोड़ी थोड़ी आती. बड़गांव हिंदी अच्छा बड़गांव हिंदी. हाँ. तो ये खतरनाक बोलती चलता आपको. चलता नहीं मैं फटके देती. ये तो सांगायची काय गरज होती. तो हमारी शॉपिंग हो गई. अभी इनके लड़की की दुकान डालनी है ना. उसकी शॉपिंग की है हमने. तो हम भी दुकान डालने वाले बहुत जल्दी. बट नहीं सच में आप मैं बताऊँ बहुत अच्छा फैब्रिक है और इतना अच्छा है ना सब पसंद आया कि मेरे सास को मैंने बोला कि हम भी जल्दी दुकान डालेंगे. बहुत अच्छा था और बहुत अच्छा लगा यहाँ पे आकर. और हम नेक्स्ट टाइम मेरी दुकान डालूंगी अभी. हाँ सांगून ठेवा त्यांना. काय तुमची ओळख आहे ना. तुझ्या तोंडाचं टाक दुकान इथं. सब आपकी दुकान है. सब
अभी प्रेम से रहो, एक परिवार। हमारे एक आचार्य श्री है, वो कहते हैं मालूम है क्या, ना सोमवार अच्छा, ना मंगलवार, सब ना दिन अच्छे। शनिवार, ना रविवार। परिवार जब इकट्ठा हो होते परिवार तो सब हो सबसे अच्छा। तो सब प्रेम से रहो। ननद की दुकान भी आपकी दुकान है, ऐसा मत करो। आपकी दुकान भी ननद की दुकान है, माँ दोनों की है। आपकी भी माँ है और वो उनकी भी माँ बघ है। ऐक, मी तुम्हाला तेच सांगत असते, तेच ऐकत जा तुम्ही. आता टेम्पो भरून घेतलं सामान तुमच्या दुकानातून. टेम्पो 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 भर के दिया है, ऐसे बोल रहे. हिंदीत बोला ना, हिंदीत. पिकअप 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 भर के लेके जा रहे हम लेके नगर को. हो नगर, डायरेक्ट नगर. हाँ हाँ, तो बस खुशी की और बात हर है। लेके जाएंगे. हाँ हाँ बिल्कुल बिल्कुल। बहुत अच्छा तुम्हारा दुकान है. थैंक यू वेरी मच। हाँ। सब प्रेम से रहो, प्रेम से परिवार रहे साथ में, तो इससे बड़ी खुशी की बात और कोई क्या नहीं है, हो सही है. सकती। सब अच्छे से रहें, सब मिल के रहें, ऐसा मत करो, है ना। सब लोग आपस में प्रेम करो और पूरा परिवार इकट्ठा रहे, सबका अच्छा हो, सबका मंगल हो, ऐसा रहे। कसला भारी स्वभाव आहे त्यांचा, बघितलं का. तू शिकून घे ना. तुम्ही शिका, असा स्वभाव असायला पाहिजे. तू शिक. एवढे मोठे माणसं आहेत तरी बघितलं का त्यांचा स्वभाव कसा आहे. बघितलं का साहेब, बघितलं, ऐकून घेते का. देखो सुन आपका नेचर, अभी आप इतने बड़े हो फिर भी आपका नेचर कितना अच्छा है. मैं वही मेरे सास को बोल रही हूँ, ऐसा नेचर चाहिए, है कि नहीं. अरे नहीं, आपको तो किसी बात का कोई घमंड ही नहीं, आप कितने अच्छे हो. नहीं ठीक है, लेकिन वो भी बहुत अच्छे हैं। देखो ठीक है, आप भी अच्छे बरं, हैं। चला आता, चला उशीर झालाय, नगरला जायचंय. थँक्यू, हम आएंगे मेरे दुकान पे तोंडावर आएंगे. दिसत ना अच्छा कोण बडा कोण, तोंड पे दिसत ना. तोंड पे नहीं, चला चला चला. थँक्यू मेरे दुकान के लिए आएंगे हम. हाँ चला ना. अभी देखो इसको फटका लगने के बाद सुधर जाती. चला निघा. चलो चला इथून पटकेशन. नगरला कधी जायचं. अबे हे उघड. आ, असं